सुरेशने अजून घरात पाऊल पण ठेवले नव्हते. तेवढ्यात त्याच्या वडिलांनी त्याला विचारले, सुरेश, आज तरी पगार जमा झाला का? सुरेश म्हणाला, नाही, अजून कंपनीतून माझ्या अकाउंटला पगार आलेला नाही. बहुतेक पुढच्या आठवड्यापर्यंत जमा होईल. हे एकताच किचनमध्ये काम करत असलेली त्याची आई वैतागून म्हणाली, 3 महिने झाले, प्रत्येक वेळेस हेच ऐकत आलोय, पुढच्या आठवड्यात जमा होईल. हे घर कसे चालणार? सुरेशने त्याची बॅग एका बाजूला ठेवली आणि म्हणाला, आई, मी खोटं बोलत नाही. माझ्या कंपनीत जवळजवळ सगळ्यांचाच पगार थांबवला आहे. मी रोज कामावर जातोय, काम पण करतोय, पण माझ्या हातात काही नाही. तेवढ्यात त्याचा धाकटा भाऊ रमेश हसत म्हणाला, दादा, जर काम करून पैसे मिळणारच नसतील तर असली नोकरी काय कामाची? सोडून का नाही देत नाही ते काम? कमीत कमी घरातल्यांना खोटी आशा तरी नाही लागणार. सुरेशने त्याच्याकडे बघितले आणि शांत आवाजात तो म्हणाला, नोकरी सोडणे फार अवघड नाही, पण दुसरी नवीन नोकरी मिळणे खूप अवघड आहे. तेवढे सुरेशची बायको सीमा ग्लासात पाणी घेऊन आली आणि म्हणाली, पहिले पाणी प्या, सकाळपासून काही खाल्लं पण नसेल. बाकीचं बोलणं नंतर करू. लगेच तिची सासू रमाताई टोमणा मारत म्हणाल्या, बस, आता एवढे एकच काम उरलं आहे तुला. आपल्या नवऱ्याची बाजू घ्यायची. कधी हे पण विचारायचं की घरातलं राशन कसं येणार, गॅस सिलेंडर कोण भरणार, घरातले लाईट बिल कोण भरणार? सीमा खाली मान घालून म्हणाली, आई, मी तर फक्त एवढंच म्हणत होते की वैतागलेल्या माणसाला कमीत कमी 2 शब्द गोड बोलले तर त्याला थोडा हुरूप येतो. लगेच तिचे सासरे शामराव म्हणाले, गोड बोलून पोट भरतं का? घर चालवायला पैसे लागतात, पैसे. आणि ही गोष्ट जेवढ्या लवकर त्याला समजेल तेवढे बरे आहे. सुरेश पहिल्यांदा थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा, मी या घरासाठी काय कमी केलेलं नाही. जोपर्यंत पगार वेळेवर मिळत होता तोपर्यंत घरातल्या कोणीही विचारलं नाही की मी ऑफिसमध्ये कसे काम करतो, कसे प्रेशर झेलतो. पण आज गेले 3 महिने पगार मिळायचा बंद झाला तर मात्र सगळेजण बोलायला लागले. काही वेळासाठी घरात पूर्णपणे शांतता पसरली, पण कोणीही त्याला उत्तर दिलं नाही. त्याचवेळी दारात दूधवाला आला आणि म्हणाला, दादा, मागच्या 2 महिन्यांचे पैसे कधी देणार? आता इथून पुढे उधार देता येणार नाही. शामरावांनी रागात सुरेशकडे बघितले आणि म्हणाले, बघितलं, आता बाहेरची माणसंसुद्धा बोलायला लागली आहेत. सुरेशने खिशात हात घातला आणि बघितले तर त्याच्या खिशात फक्त 100ची नोट होती. त्याने 3 100ची नोट घेतली आणि दूधवाल्याला दिली आणि म्हणाला, बाकीचे पैसे नंतर देतो. दूधवाला काही न बोलता निघून गेला, पण जाता जाता त्याची नजर घरातल्या सगळ्यांवर पडली. त्या नजरेत प्रश्न होता. आज सुरेशला पहिल्यांदा जाणीव झाली होती की घराच्या भिंती त्याच आहेत, फक्त घरातल्या माणसांचे विचार बदलले आहेत. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सुरेश सकाळी लवकर उठून ऑफिसला जायची तयारी करू लागला. शामराव पेपर वाचत बसले होते. ते त्याच्याकडे न बघता म्हणाले, जर पगारच मिळत नसेल तर ऑफिसला जायचा काय फायदा? त्यापेक्षा घरीच राहिलास तर कमीत कमी येण्या जाण्याचे पैसे तरी वाचतील. सुरेश त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, जर मी ऑफिसला जायचं बंद केलं तर नोकरी पण जाईल आणि जी उरली सुरली आशा आहे ती पण विझून जाईल. त्याचा धाकटा भाऊ रमेश म्हणाला, फक्त आशेने पोट भरत नाही दादा, त्यासाठी पैसे लागतात आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याचं कोणी काहीही ऐकत नाही. तेवढ्या सीमा नवऱ्यासाठी चहाचा कप घेऊन आली. चहाचा कप नवऱ्याला देत म्हणाली, तुम्ही काही विचार करू नका, सगळं ठीक होईल. तिची सासू लगेच म्हणाली, सुनबाई, प्रत्येक गोष्टी ठीक होईल असं म्हणल्याने काही होत नाही. तुला एवढीच काळजी असेल तर तुझे सोन्याचे दागिने विकून घर चालव. सीमा थोड्या वेळ शांत बसली. ती काही बोलली नाही. त्यानंतर मग हळू आवाजात सासूला म्हणाली, हे दागिने माझ्या आईची शेवटची आठवण आहे. मी ते अगदी शेवटचा नाईलाज म्हणून विकून टाकेन, तोपर्यंत नाही. तिची सासू तोंड वाकडं करत सुरेशला म्हणाली, बघितले का सुरेश, तुझी एवढी वाईट वेळ चालू आहे तरीसुद्धा तिला तिचे दागिने प्रिय आहेत आणि तू तिच्यापासून आशा लावून बसला आहेस. सुरेश काही न बोलता त्याचा डबा घेऊन निघाला. तशी सीमा त्याला हळूच म्हणाली, तुम्ही जो डबा घेतलाय तो मोकळा आहे. आज घरात भाजीला काहीच नव्हतं, त्यामुळे फक्त त्यात चपाती दिली आहे. सुरेश हसायचा प्रयत्न करत म्हणाला, असू दे, काहीच प्रॉब्लेम नाही. भूक लागली तर फक्त चपाती खाईन.
भाजी असलीच पाहिजे असा काही नियम नाही, असे म्हणत तो घरातून बाहेर पडला. तेवढ्यात शेजारचे पाटील काका भेटले. ते म्हणाले, सुरेश, मी असं ऐकलंय की तू ज्या कंपनीत काम करतो ती कंपनी पगार देत नाही. जर नोकरी सोडणार असशील तर मला नक्की सांग. माझ्या ओळखीच्या जागेवर एका ठिकाणी वॉचमनची जागा मोकळी आहे. सुरेश काही न बोलता त्यांच्याकडे बघून गालातल्या गालात हसला. आता मात्र त्याचे पाय अजूनच जड झाले होते. संध्याकाळी सुरेश कामावरून घरी आला आणि बघितले तर त्याच्या घरात त्यांचे पाहुणे मोहन काका बसले होते. सुरेशने जसा घरात पाय टाकला त्याची आई जोरात म्हणाली, सुरेश, तुझ्याबद्दलच बोलणं चालू होतं. लगेच मोहन काका म्हणाले, सुरेश, मी ऐकलं आहे आजकाल तुझी कंपनी पगार देत नाही. असो, काही अडचण नाही. अशी वेळ प्रत्येकावर कधी ना कधी येतच असते. सुरेश त्यांना काही बोलणार तेवढ्यात रमेश लगेच म्हणाला, काका, गेले 3 महिने आम्ही हेच ऐकत आलो आहे. आता तर आम्ही आशा सोडून दिली आहे. आम्हाला नाही वाटत दादाला आता कधी पगार मिळेल. मोहन काका सुरेशकडे बघू लागले, पण यावेळी त्यांच्या नजरेत दया होती, सन्मान नाही. सुरेशला जाणीव झाली, ज्या मुलाबद्दल त्याचे वडील प्रत्येक पाहुण्यांना गर्वाने बोलायचे, आज त्याच्याच वाईट अवस्थेवर लोकांना दया यायला लागली होती. रात्री जेवणाच्या वेळी सगळेजण जेवायला बसले. त्यावेळेस सुरेशच्या आईने फक्त तिघांच्या समोर भाजी ठेवली आणि म्हणाली, घरात भाजी थोडीच आहे, त्यामुळे जो जेवढे कमवत असेल तो ती भाजी घेणार. बाकीच्यांनी चटणी आणि चपाती खाल्ली तरी चालेल. सुरेशने हळूच त्याची प्लेट सीमाकडे सरकवली आणि म्हणाला, मला भाजी नको आहे, तू खा. सीमाच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती काही बोलू शकली नाही. तेवढ्यात सुरेशचा फोन वाजला. त्याने बघितले आणि त्याला धक्काच बसला. त्याने पटकन फोन उचलला, पण तो काही न बोलता घराच्या बाहेर निघून गेला. घरातले सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. फोन सुरेशच्या कंपनीच्या मालकांचा होता. सुरेश जसा घराच्या अंगणात गेला तशी घरात शांतता पसरली, पण सगळ्यांची नजर घराच्या दारावर होती. सगळ्यांना उत्सुकता लागली होती. सुरेशच्या कंपनीचा मालक त्याला काय म्हणाला असेल. जवळजवळ 10-15 मिनिटांनंतर सुरेश माघारी आला. त्याच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना उदासपणा, फक्त एक शांतता होती. त्याच्या वडिलांनी त्याला लगेच विचारलं, काय झालं सुरेश, पगार मिळणार आहे का नोकरी पण सुटली? सुरेश हळू आवाजात म्हणाला, अजून नक्की नाही सांगू शकत. साहेबांनी उद्या लवकर ऑफिसला बोलावलं आहे. महत्त्वाची मीटिंग आहे. तसा त्याचा धाकटा भाऊ रमेश हसत म्हणाला, मला वाटतंय आता प्रत्येकाचा हिशोब करतील आणि घरी हाकलून देतील. 3 महिने ज्या कंपनीने पगार दिला नाही ते आता तरी काय देणार? रमेशची आई धाकट्या मुलाच्या स्वरात सूर मिसळत म्हणाली, जर का असं काही झालं तर विचार करा, घराचा खर्च कसा चालेल? कारण माझ्याकडे आता पहिली उधारी देण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक नाहीत. सुरेशने कुणालाही काहीच उत्तर दिले नाही आणि तो शांतपणे त्याच्या खोलीत निघून गेला. त्याच्या मागे मागे सीमा खोलीत गेली आणि दरवाजा बंद करून घेतला. ती सुरेशला म्हणाली, खरं सांगा, तुमचे साहेब काय म्हणाले? तुमचे डोळे दुसरेच काहीतरी सांगत आहेत. सुरेशने मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, साहेब म्हणाले कंपनी आत्ता खूप मोठ्या अडचणीत आहे. मला वाटतंय बहुतेक बऱ्याच जणांची नोकरी जाणार. पण साहेबांनी उद्या सकाळी सगळ्यात अगोदर मला ऑफिसला बोलावलं आहे. काय होईल काय सांगता येत नाही. त्याचं बोलणं ऐकल्यावर सीमाने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, जे होईल ते होईल, पण तुम्ही हार मानू नका. तुम्ही कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही, त्यामुळे देव तुमचं कधीच वाईट करणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी संजय चहा नाश्ता न करता ऑफिसला निघून गेला. तो जाताना त्याचा धाकटा भाऊ वडिलांना म्हणाला, बाबा, आता एक गोष्ट स्पष्ट आहे. आपल्याला आपला खर्च वेगळा करावा लागणार. आपण तरी दादावर कुठपर्यंत अवलंबून राहणार? त्याचे वडील म्हणाले, तू बरोबर बोलत आहेस रमेश, मी पण हाच विचार करत होतो. आता प्रत्येकाला आपापली जबाबदारी उचलावी लागेल. किचनमध्ये उभी असलेली सीमा सगळं ऐकत होती, पण ती कुणाला काही बोलली नाही. दुपारी 12 वाजता अचानक घराच्या बाहेर एक महागडी गाडी येऊन उभी राहिली.
ती गाडी बघून आजूबाजूचे लोक आपापल्या घरातून बाहेर आले. त्या गाडीतून अगोदर ड्रायव्हर उतरला आणि तो थेट सुरेशच्या घरापाशी येऊन म्हणाला, सुरेश सरांचं घर हेच आहे का? सुरेशचे वडील घाबरले आणि म्हणाले, हो, पण काय झालं? त्यावर तो ड्रायव्हर हसत म्हणाला, काही नाही. साहेबांनी मला सुरेश सरांना घेऊन यायला पाठवलं होतं. सुरेश सरांचा फोन लागत नाही, त्यामुळे मी स्वतः घरी आलो. हे ऐकून घरातले सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले, कारण आजपर्यंत सुरेशला घ्यायला कधीच कंपनीची गाडी आली नव्हती. ड्रायव्हर ज्या व्यक्तीला साहेब म्हणत होता, त्या व्यक्तीचं नाव जाणून घेण्यासाठी घरातले सगळेजण उत्सुक झाले होते. सुरेशच्या वडिलांनी घाबरत विचारले, कुठले साहेब? आणि सुरेश कुठे आहे? ड्रायव्हर हसत म्हणाला, सुरेश सर तर सकाळीच ऑफिसमध्ये पोहोचले. मालकांनी मला घरी काही महत्त्वाचे कागदपत्र घ्यायला पाठवले आहेत. ते म्हणाले होते की मला यायला उशीर झाला तर तू स्वतः घरी ये. सुरेशच्या आईने आश्चर्याने विचारलं, पण नक्की भानगड काय आहे? ड्रायव्हर म्हणाला, कंपनीत मागच्या 3 महिन्यांपासून जो प्रॉब्लेम चालू होता, तो प्रॉब्लेम मिटला आहे. त्यासाठी कंपनीच्या मालकांनी आज सकाळी सर्व कामगारांची मीटिंग बोलावली होती. तिथे सगळ्यात अगोदर मालकांनी सुरेश सरांचं नाव घेतलं, कारण जेव्हा सर्व कर्मचारी काम सोडून निघून गेले होते, तेव्हा सुरेश सर एकटेच होते, ज्यांनी कंपनीची साथ सोडली नाही. त्यांनी एक दिवससुद्धा काम सोडण्याबद्दल बोलले नाहीत. बाजूलाच उभ्या असलेल्या रमेशच्या चेहऱ्यावर आता 12 वाजले होते. तो ड्रायव्हर पुढे म्हणाला, कंपनीचे मालक म्हणाले की असे कर्मचारी खूप दुर्मिळ असतात. त्यांनी सगळ्यांच्या समोर सांगितले की अशी इमानदार माणसं खूप कमी मिळतात आणि त्यामुळेच सुरेश सरांना आता नवीन जबाबदारी दिली आहे. आता ते पूर्ण कंपनीची जबाबदारी घेणार आहेत. त्यांना कंपनीच्या मालकांनी थेट मॅनेजरची नोकरी दिली आहे. तसेच त्यांचा पगारही वाढला आहे आणि मागचा थकीत 3 महिन्यांचा पगार असे सर्व मिळून पैसे आज त्यांच्या खात्यावर जमा झालेत. हे सगळं ऐकून घरातल्या सगळ्यांच्याच तोंडाला जणू कुलूप लागलं होतं. कोणाच्याही तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. संध्याकाळी सुरेश घरी आला तेव्हा त्याच्या हातात मिठाईचा बॉक्स होता. आज पहिल्यांदा त्याचे वडील उठून त्याच्याजवळ आले आणि प्रेमाने म्हणाले, सुरेश, आम्हाला माफ कर. आम्ही तुला ओळखायला खूप मोठी चूक केली. सुरेश त्याच्या वडिलांना शांतपणे म्हणाला, बाबा, चूक पैशांची नव्हती, तर चूक विचारांची होती. जोपर्यंत प्रत्येक महिन्याला माझा पगार मला मिळत होता, तोपर्यंत मी या घरातल्या सगळ्यांचा लाडका मुलगा होतो. पण मी संकटात सापडल्यावर मात्र मी या घरासाठी एक ओझं बनलो. त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. त्याची आई म्हणाली, बाळा, आम्हाला असं वाटलं आता हे घर चालणार नाही, त्यामुळे आम्ही घाबरून गेलो होतो. सुरेश आईला म्हणाला, आई, घाबरणं चुकीचं नाही, पण आपल्याच मुलावर अविश्वास दाखवणे हे फार चुकीचं आहे. सुरेशचा धाकटा भाऊ रमेश खाली मान घालून म्हणाला, दादा, मला माफ कर. माझी चूक झाली. मी पण तुला वाटेल तसे बोललो. सुरेश त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, नियती प्रत्येकाची परीक्षा घेते, पण त्या परीक्षेत माणूस नाही तर नाती पास आणि फेल होत असतात. सीमा हे सगळं लांब उभी राहून बघत होती. सुरेश सगळ्यांच्या समोर त्याच्या बायकोकडे बघत म्हणाला, घरातल्या सगळ्यांनी माझ्यावर शंका उपस्थित केली, पण घरात एक अशी व्यक्ती होती जिला माझ्यावर पूर्ण विश्वास होता. जर का सीमाने माझी साथ सोडली असती तर मी पूर्णपणे तुटून गेलो असतो. त्याच्या वडिलांनी सुनेच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, सुनबाई, आजपासून या घरात सगळ्यात जास्त सन्मान तुला मिळेल, कारण तू त्यावेळेस तुझ्या नवऱ्याची साथ दिलीस, ज्यावेळी आम्ही सगळेजण मागे सरकलो होतो. त्या रात्री बऱ्याच दिवसानंतर घरातले सगळेजण एकत्र बसून जेवत होते, पण सुरेशच्या मनात एक गोष्ट कायमस्वरूपी बसली होती. तो मनातल्या मनात विचार करत होता की माणसाची किंमत त्याच्या खिशातल्या पैशाने नाही, तर त्याच्या चारित्र्याने केली पाहिजे, कारण पैसे कधीही कमी जास्त होत असतात, पण एकदा का विश्वास तुटला तर तो पुन्हा पहिल्यासारखा नाही बनत.